लोकसभेला फटका बसला, तिघांनी मतदारांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं आणि लाडकी बहिणी योजना आणली. लाडक्या बहिणींनी आम्हाला इथे बसवलं. अजित पवारांनी विधिमंडळात विरोधकांना सुनावलं. संविधान हातात घेतलं म्हणजे संविधानाचा सन्मान नाही तर विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेणं हा संविधानाचा अपमान. अजित पवारांची विरोधकांवर टीका. काँग्रेसनं बाबासाहेबांना 2 वेळा पराभूत केलं. काँग्रेसनं दाखवलेल्या संविधानाची पानं कोरी. शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. विरोधकांकडे मुद्दा उरला नाही. आधी आम्हाला बोलायचे, आता निर्जीव ईव्हीएमला टार्गेट करतायत. एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड. नार्वेकरांची एकमतानं अध्यक्षपदी निवड. नांदेडच्या मुखेडमध्ये ईव्हीएम विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम. लोकशाही वाचवण्यासाठी मतपत्रिकेची मागणी. सरसकट 1500 रुपयांचा व्यवहार केला. निकष न ठेवता पैसे देत महिलांची मतं विकत घेतली. संजय राऊत यांची लाडकी बहीण योजनेवरून टीका. विशेष मंत्रिपदाची जबाबदारी असतानाही शिंदेंनी कधी बेळगावातल्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. अटकेच्या भीतीने शिंदे बेळगावात गेले नाही. राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री आणि सर्व अतिरिक्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक. बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय होणार याकडे लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.